भाई टाइपिंग से करना जाना है अवश्य करना बस या वाक्याचं अर्थ काय की पान 243 26वा श्लोक संवत्सरे शते पूर्णे जाती संवत्सरः क्षयं देहिनाम् आयुषः काले यत्र यन्मानः पुष्यते. म्हणजे ज्या युगात जे आयुष्य असेल ते प्रत्येक वर्षाला 100 वर्ष झाले की 1 वर्ष कमी होतं आयुष्य. युगे युगे धर्मपादः संवत्सरस्ते पूर्ण या 1 वर्ष आयुष्य कमी होतं. म्हणजे 100 वर्ष झालं की 1 वर्ष आयुष्य पुढच्या पिढीचं कमी होतं. असं युगात सुरुवातीपासून चालू आहे. असं करत करत आयुष्य आपलं 100 पर्यंत आलं. आता 120 पर्यंत आलं युगात. म्हणजे मग कलियुगाच्या सुरुवातीला तिथे घेतलं पाहिजे. म्हणजे ऋषी त्यावेळेस 10,000 वर्ष आरामात जगू शकतील. 1 लाख डुबत नाही आहे. चिंतन आहे त्याला म्हणतात सतत चिंतन करीत राहा आणि मार्ग शोधत राहा. चला हो झालं आता आले 60 ॲव्हरेज 60 चालू हो MBA आयुष्यात त्याच्यामध्ये आयुष्यात 120 आहे. पुढे 30 पर्यंत जाणार आहे. तसं पुन्हा मग ते संपलंच ना 20 आलं की संपलंच नाही. मग त्या अगोदर सगळं संपत देत ना. हो पण पुढे आयुष्य कमी होत किंवा विसावर थांबवतो संपलंच नाही. आणि मग पुढे मग ते असंच संपत संपतात. आणि अशक्य नाही आहे बरं का आत्ताच्या परिस्थितीत. आत्ता बघा डायबेटीस हौलं हार्ट डिसीज आणि हायपरटेन्शन ते घरोघरी झालं आणि वयाच्या 30व्या वर्षीच सुरू आहे. मला मी आणखी एक श्लोक दाखवणार होतो पुढे जाण्यापूर्वी. मार्गम पक्षम लक्ष्मी हे होऊन हे झालं की ते पण पान क्रमांक 619 श्लोक क्रमांक 53. तत्वैकं मारुतः पक्षम दक्षिणं वामम एव वा कुर्यात् चेष्टा निवृत्तिं कि ऋजं वाक्स्तंभम एव च. गृहीत्वा अर्धशरीरस्य शिरः स्नायुर्विशेषश्च पादं संकोचयत् एकं हस्तं वा तोजशूलकृत्.
एकांग रोगम तम विद्यात सर्वांगम सर्वदेशम. आता इथे पक्ष हा शब्द आहे, अथवा एकम पक्षम. इथे दोन आहेत, त्यातला एक जातो. दोन डोळे आहेत, दोन नागपुडे आहेत, एक जातो, एक भाग आहे. एक भाग एक पाय असं त्याला म्हणतात पक्ष. आता हत्वा एकम पक्षम, एक पक्ष गेला, हत झाला. हत्वाचा अर्थ नाश होणार नाही आहे, विकृत होणार. हत्वा एकम पक्षम दक्षिणम वा वामम वा, उजवं किंवा गेलं की त्याला पक्षवत म्हणायचं. म्हणजे पक्षवत म्हणजे असा पाहिजे असं नाही, सगळं पाहिजे असं नाही. पक्षवत हा एक हाताचा, एका पायाचा, एक हात एक पाय असाही होऊ शकतो. मग सर्वांग त्याचा दोन्ही हात दोन्ही पाय असं सर्वांग होऊ शकतो, त्याला सर्वांग म्हणतात. चारी पक्ष गेले त्याला सर्वांग. मग त्याची लक्षणं कशी आहेत? ज्या पक्षाच्या हानी होईल चेष्टा निवृत्ती, अडतीस श्लोक वाचले. अतिवृद्धः शरीरम अर्धम एकम वायु प्रपद्यते यदा तदा उपशोष्य अश्रुबाहुं पादं च जानु च तस्मिन् संकोचे. तिथे जाणू संकोच होतो, पाद संकोच होतो. म्हणजे ते चालणं बंद होत नाही, संकोच होतो किंवा शोष होतो. शोष आहे कुठं? संशोष्य. अश्रुबाहुं पादं च जानु च वरच आहे, त्याच्या आधीचे बाहूचा शोष होतो, पायाचा शोष होतो, जानूचा शोष होतो. तस्मिन संकोच आहे, त्यात संकोची उत्पन्न होतं शिरांचा, स्नायूंचा. आता इथे काय म्हटलंय बघा, चेष्टा निवृत्ती शोध वापरला. निवृत्तीचा अर्थ काय? निर्वाण कुपोषण श्वसन चालू. निवृत्ती म्हणजे ग्रामीण. निवृत्तीचा असा अर्थ त्यांनी घेतला की पंगुत्व म्हणण्यापेक्षा वैकल्य येतं, करण्यात वाकडेपणा वगैरे लिंकिंग ज्याला म्हणतात तसं काही येतं. निवृत्त म्हणजे परतलेला किंवा गेलेला, दोन्ही केलं त्यांनी. त्यानंतर अदृश्य किंवा नष्ट, बंद केलेले किंवा टाकलेले. म्हणजे यांच्या चेष्टा बंद झाल्यात असा होऊ शकेल. पुढल्या चेष्टा निवृत्तींच्या रुजमच्या वेदनाही होतात. वास्तव वेगाच्या गुरुत्वार्धन शिरास काही विषय काहीमध्ये शोषही होतो. पादम संकोच येते, हातात संकोची घ्यायला लागते. हस्तम वा संकोच येते, स्तोदशोधकृत. याला एका मोडक म्हणतात. महातम विद्यात
सर्वांगम सर्व देह चारही अंगाला त्याला सर्व सर्व म्हणायचं. आता इथे संप्राप्तीची जागा सांगितली नाही, अधिष्ठान पुढे सांगितलेलं नाही. इथे अधिष्ठान काय असेल? सुश्रुताचं मर्मण मर्मण शरीरस्थान मर्माणि सांख्यस्तेरा स्नायु तेषु स्वभावत एव विशेषण प्राणस्तिष्ठन्ति. पुरुष मर्म सुरू करू झालं प्रत्येक मर्म निर्देशन अध्याय सुरू झाले. हो वाचा. सत्तोत्तरं मर्मशतं तानि मर्माणि पञ्चात्मकानि भवन्ति. तद्यथा मांसमर्माणि, तीरामर्माणि, स्नायुमर्माणि, अस्थिमर्माणि, सन्धिमर्माणि च इति. न खलु मांसस्थिरा स्नायु अस्थि सन्धि व्यतिरेकेण अन्यानि मर्माणि भवन्ति यस्मान्न उपलभ्यन्ते. अत्र तत्र 11 मांसमर्माणि, 40 तीरामर्माणि, 27 स्नायुमर्माणि, 28 मर्माणि, 20 सन्धिमर्माणि च इति. तदेतत् सत्तोत्तरं मर्मशतम्. तेषाम् एकादशैकस्मिन् सप्तमी भवन्ति. एतेन इतरसप्तिः बाहु च व्याख्यातौ. उरसो 12, 14 पृष्ठे ग्रीवां प्रति ऊर्ध्वं 37. तत्र सप्तमर्माणि क्षिप्रतल, हृदय, कुर्चशिर, गुल्फ, ऐन्द्रबस्ति, जानु, अणुविलोहिताक्षाणि, विटपं च इति. एतेन इतरसप्तिः व्याख्यातम्. उदरो उरसोस्तु बुधबस्ति नाभि हृदय स्तनमूल स्तनरोहित अपलाप अन्यपस्तंभौ च इति. पृष्ठमर्माणि तु कटिकतरुणं कुकुन्द नितंब पार्श्वसन्धि बृहत् अंशफलकानि अन्यसौ च इति. बाहुमर्माणि तु क्षिप्रतलहृदय क्षिप्र तलहृदय कुर्चशिर मणिदंड ऐन्द्रवस्ति कुर्परपर अणुर्वित आणि उर्वी लोहिताक्ष पक्षधरं च इति. एतेन इतरो बाहुर्व्याख्यातः. जतॄण ऊर्ध्वं च तस्नो घमन्यो 8, मातृका 2, कुकाटिका 2, विभुरे 2, फणे 2, अपांगौ 2, आवर्तौ 2, उक्षेपौ 2, शंखावेकौ स्थपनी एका शंखौ एकः स्थपनी, पंचसीमान्तश्चत्वारि शृंगाटकानि, अन्येको अधिपतिर इति. अधिपती 1. आता प्रत्येक मर्माचं वर्णन केलं पुढे केलं. अभियते तत्र तलहृदय इंद्रबस्ती बुधस्तनरोहितानि मांसमर्माणि. तर हा घ्यायचा की त्याच्या पुढे श्लोक. तानि एतानि पंचविकल्पानि भवन्ति. तद्यथा सद्यप्राणहराणि, कालान्तरप्राणहराणि, विशल्यघ्नानि, वैकल्यकराणि, रुजाकराणि च इति. तत्र सद्यप्राणहराणि 19, कालान्तरप्राणहराणि 33,
त्रीणि विशल्यघ्नानि चतुश्चत्वारिंश वैकल्यकराणि अष्टौ ऋजाकराणि इति भवन्ति च अत्र शृङ्गाटक अधिपति शङ्खौ कण्ठशिरावृतं हृदयं बस्तीनाभ्यौ च घ्नन्ति सद्यो हतानि मर्माणि मांसशिरास्नायु अस्थिसन्धिसन्निपातां तेषु स्वभावता एव विशेषेण प्राणाः तिष्ठन्ति तस्मात् मर्मसु अभिहता तान् भावान् अपबध्यते तत्र सद्यप्राणहराणि अग्नियानि अग्निगुणेषु आशुक्षीणेषु क्षपयन्ति कालान्तरप्राणहराणि सौम्याग्नेयानि अग्निगुणेषु आशुक्षीणेषु क्रमेण च सोमगुणेषु कालान्तरेण क्षपयन्ति विशल्यप्राणहराणि वायव्यानि शल्यमुख अवरुद्धो यावत् वायुर्तिष्ठति तावत् जीवति उद्धृतम् अत्रे तु शल्ये मर्मस्थानाश्रितो वायुर्निष्क्रामति तस्मात् सशल्यो जीवति उद्धृत्य शल्यो म्रियते वैकल्यकराणि सौम्यानि सोमो हि स्थिरत्वात् शैत्याच्च प्राणावलम्बनं करोति ऋजाकराणि अग्निवायुगुणभूयिष्ठानि विशेषताश्च तौ ऋजाकरो पाञ्चभौतिकी च ऋजाम् आहुरैके केचित् आहुर्मांसादीनां पञ्चानाम् अपि समस्तानां विवृद्धानां समवायात् सद्यप्राणहराणि एकहीनानाम् अल्पानां वा कालान्तरप्राणहराणि विहीनानां विशल्यप्राणहराणि त्रिहीनानां वैकल्यकराणि एकस्मिन्नेव ऋजाकराणि इति नैवं यतो अस्ति मर्मसु अभिहतेषु शोणितागमनं भवति चतुर्विधा यास्तु स्थिराः शरीरे प्रायेणता मर्मसु सन्निविष्टाः स्नायु अस्थिमांसानि तथैव सन्धिं सन्तर्प्य देहं प्रतियापयन्ति ततः क्षते मर्मणि ताः प्रवृद्धाः समन्ततो वायुर्भिर्तृणोति ऊर्ध्वशक्तिमर्माणि अथ ऊर्ध्वं शक्तिमर्माणि व्याख्यास्यामः तत्र पादस्य अङ्गुल्योर्मध्ये क्षिप्रं नाम मर्म तत्र युद्धस्य आक्षेपकेन मरणं क्षिप्रमर्माला आघात झाला दोषाला आघात झाला तर आक्षेप येऊ शकतो मध्यम अंगुलीम् अनुपूर्वेण मध्ये पादतलस्य तलहृदयं नाम तत्र रुजाभिर्मरणं क्षिप्रस्य उपरिष्टात् उभयतः कुर्चो नाम तत्र पादस्य भ्रमणवेपने भवतः गुल्फसन्धेर् अधः उभयतः कुर्चशिराः तत्र रुजाशोथो पादजन्धौ सन्धाने गुल्फः तत्र रुजः स्तब्धपादिता खञ्जता वा पार्ष्णिं प्रति जङ्घामध्ये इन्द्रबस्तिः तत्र शोणितक्षयेण मरणं जम्भूर्व सन्धाने जानु तत्र खञ्जता जानु ऊर्ध्वम् उभयस्तस्य अङ्गुलमाणि तत्र शोफ अभिवृद्धि स्तब्धस्थिता च उरुमध्ये उर्वी तत्र शोणितक्षयात् शक्तिशोषः ऊर्ध्वमधो वंशणसन्धेर् उरुमूले लोहिताक्षं तत्र लोहितक्षयेण मरणं पक्षाघातो वा. आता असं सगळं वर्णन पुढे आणखी पुढे गेलं असं सगळं प्रत्येक मर्मात दोष गेले आघात झाला दोषीचा आघात किंवा बळाघात झाला तर व्याधी कुठल्या गोष्टी होतं वर्णन त्याच्या पुढे सुरू होतात. मग प्रत्येक ठिकाणी मग पक्षाघात एक वैकल्य निवडलं तेव्हा पक्षाघात
करणारे परम किती, मांगुल्य करणारे परम किती, खंडत्व करणारे परम किती, किंवा प्रत्येक पर्वात गेल्यावरती आपलं काही ना काही थोडं थोडं कमी जास्त प्रमाणात होत जाईल. हे अधिष्ठान आपल्याला शोधून पक्षाघाताचं वर्णन करावं लागतं. की इथे गेला 6 हात, इथे गेला तेवढा हात आहे, हाही पक्षवत. पक्षधरी पक्षाघात पक्षधरी पक्षाघात. असं कुकुंद्र वर्माघात गेला आहे का खाली कठी पृष्ठवर्गात गेला. तत्र पृष्ठवंश उभयता प्रतिशोंश कांडम अधत्काये कर्माणि सुपद्यतात. हो कुकुंदर नाही ते झालं मला. त्याच्या पुढे अजून एक आहे पक्षधराला पण सांगितल्यावर. हां त्याच्यानंतर कुकुंदरामध्ये तत्र स्पर्श अज्ञानम अधत्काये चेष्टा उपघातश्च. कुकुंदरामध्ये इकडे चालीकडचे पॅरेग्राफ आहे ना 373 पाणी क्रमांक लिहिला ना त्याच्याबरोबर तो जो कॉलम येतो ना त्याच्यातला जो पृष्ठ मर्माने व्याख्याचा आम्हा म्हणून सुरुवात आहे नाही सापडला तुला. त्याच्यामध्ये 4थी का 5वी ओळ ती कुकुंदर मर्माचं तिथे मिळालं. चेष्टोपघात असतो सापडलं. हा अलग पक्षाघाताला 2 पाय गेले अधिष्ठान कुठं. म्हणजे तुम्हाला पेशंट आला की त्याचं कुठला अवयव गेला याच्यावरून अंदाज बांधता येतो की दोष कुठे बसलेले आहे. तुम्हाला त्याची काही करायचं नसतं. फार तर लोकली तुम्हाला लेप लावायचा असतो. तुम्ही आता मोठा लेप लावा तरी चालतो. कुठून नाही तुमचं स्थान दिलं परिसरात लावला तरी चालतो. लेप लावला बंद केला शिरोधारा धारा केल्या तर या अशा करता येतात तुम्हाला. पण हे सगळं करण्यापूर्वी आधी दोषांची चिकित्सा, दोषक्षय, हेतू बंद करणं, शोधणं, रक्तमोक्षण आधी प्रक्रिया करून मग त्याच्या जोडीला हे सगळं करायचं. जरा संकल्पजन्य असेल तर हे आधी फक्त तुम्हाला वृक्षस्वेद करता येईल, लेप लावता येईल, स्नेह न करता येईल. म्हणजे दोषानुसार तुम्हाला चिकित्सा करायला लागेल. अमावस्था असेल तर तेही नाही करता, फक्त लेप लावायला, वृक्षलेप लावायला. किंवा पक्षाघात किती पद्धतीने होऊ शकतो तुम्हाला अधिष्ठान वेदाने सांगता येतं. त्यानंतर संभव होता येईल. अमुक ठिकाणी गेला तर इंद्रियवध होणार आहे, अमुक पर्वात गेला ते अमुक इंद्रियवध होणार आहे, असं वर्णन तुम्हाला करता येतं. हा मर्माघात दोषाचं आणि आघाताचं दोन्ही आहे. तेव्हा पक्षवादा या पद्धतीने आपल्याला विस्तार करायचा आहे की पक्षवाद दक्षिण पावन वामध्ये ऊर्ध्वम अधम वा असं आपल्याला वर्णन करायचं आहे. तेव्हा आता ही संप्राप्ती कशी असली लागेल. शुद्ध वातव्य, कफज, पैस्तिक, आवरण, आमज आवरण, रक्तावरण, श्लेष्मावरण, मेधावरण सगळे आवरण कुणीही यादी करू शकतो. असा विस्तार आपल्याला याचा पक्षाघाताचा प्रत्येकाचा करायचा किंवा प्रत्येक वर्ग करायचा. सर्वेषु एकेषु संसर्ग हा उत्ताद्यही उपलक्षयेत हा नियम तिथेही लावायचा. कळलं. म्हणजे पक्षाघात हा आधी एका अवयवाचा असेल करणारा दोष आहे तो एक तर वायू शुद्ध आहे किंवा श्लेष्मा शुद्ध वायुअधिक श्लेष्मा आहे किंवा वायुअधिक पित्त आहे किंवा वायुअधिक मेध आहे किंवा वायुअधिक आणखी काही आहे. अशा पद्धतीने या सगळ्या पक्षाघाताचं वर्णन आपल्याला करावं लागतं. लक्षात. आता आपण थोडंसं एक पान उठून पुढे जाऊया. एकोणतीसावा अध्याय. आता 23वा श्लोक होता. कॉलम कुणाचं आहे. वातरक्ताचं आहे. वातरक्त म्हणजे काय. वातरक्त म्हणजे काय ते बघा. वातरक्त म्हणजे
10वा श्लोक बघा 10वा. वायुः विवृद्धो वृद्धेन रक्तेन आवृत पती म्हणजे वातरक्त. हा वायू रक्ताने आवृत आहे, त्याचं नाव वातरक्त. मग वातरक्त गंभीर असेल तर तो काय करेल? उत्तानम गंभीरम द्विविधम अचक्षते, त्याचं वर्णन करता करता ते काय म्हणतात की हा जर रक्त आणि वायूचं आवरण रक्ताने जर अन्यत्र कुठे झालं तर तो काय करतो? खंड करतो, पंगू करतो, पक्षवत करील, अर्जित करील. आलं लक्षात? मग तो रक्तावरच वायू आहे. किंवा पक्षवत समजताना मेधावृत वायू, श्लेष्मावृत वायू, आमावृत वायू हे सगळे विरुद्ध धरायचे आणि त्यातून उत्पन्न होणार पक्षवत असेल, मग आघातही असेल, असं वर्णन त्या पक्षवरात आपल्याला करायचं आहे. चला पुढं. पक्षवत कळला, संप्राप्ती अधिष्ठान कळलं, दोष कळले, संतर्पणजन्य, अपतर्पणजन्य, शुद्ध वातज, आवृत वातज, रक्तावृत, मेधावृत, कफावृत, आमावृत कुणीही करू शकतं. अधिष्ठान भेदाने वेगवेगळ्या इंद्रियवत सुद्धा करू शकतो. स्नायूमध्ये गेला तर खल्ली, आयाम, खंज, पक्षवद असे करू शकतो. मर्मात गेला तर पक्षवद करेल, डोक्यात गेला तर अर्जित करेल, वेगवेगळे व्याधी करेल. त्याला त्या त्या नावाने ओळखायचं. हे फक्त उदाहरण मात्र आहे. विस्तार पण हे करायचं आहे, संसर्ग, आवरण इत्यादींचा. कळलं? पक्षवत कळलं. असाच इंद्रिय होते. 24वा 28वा सूत्रस्थान. इंद्रियाणि समाश्रित्य प्रकृतिरिति यदा मला उपधातुः अपाभ्याम योजयन्ति इंद्रियाणि. इंद्रिय बरोबर विराट इंद्रिय बरोबर. 20वा श्लोक 179. हे जे डोक्यात गेले, इंद्रियात गेले, इंद्रियवध करतील. एखाद्या इंद्रियला जन्मत आलं, कधी जोरात जाईल, कदाचित कांगण्यात जाईल, कदाचित दिल्लीमध्ये जाईल, कदाचित आणखी एखाद्या गाडीमध्ये जाईल, असं होऊ शकतं. आणि म्हणून पुढे या ज्वरामध्ये वर्णन आहे की हा जर बलवान असला आणि शिरस्थ झाला तर इंद्रियवध करतो. ज्वरातर जो जे इंद्रिय स्नानात गेले तर ती इंद्रियवध करतो ज्वरामध्ये. कळलं? किंवा असंच वर्णन त्या वरच्या श्लोकात स्नायूंचं आहे. त्याच्या वरच्या श्लोकामध्ये कंडरा, स्नायू इत्यादींमध्ये गेला तर तो काय करतो? पंगू, खंजी इत्यादी करतो, असं वर्णन. कळलं? किंवा आता पुढे जाऊ. म्हणजे वातावरणीय अध्याय हा मार्गदर्शक आहे. आवरण, संसर्ग, आघात, अन्य व्याधीचा परिणाम ज्याने वेगवेगळे व्याधी, हे व्याधी पुन्हा पुन्हा होऊ शकतात. हा एक स्वतंत्र व्याधी नाही. हा इतर व्याधीमध्ये होणाराही व्याधी पक्षवत तसाही होऊ शकतो, स्वतंत्रपणे होऊ शकतो. आता पुढे पूर्वां कटिपृष्ठ उरु जानुजंघा पदम क्रमात गृध्रति स्तंभर उक्तो रुक्तोदयी गृह्णाति स्पंदते मुहुः वातात वात कफात चंद्रा गौरव अरोचकान्विता खल्लीतु पादजंघो उरु करम मूलाव मोठणे. मूलाव मोठणे. आता त्याचा रुद्रशी स्तंभ हा एक शब्द आहे. त्याची टीका आहे का बघा. प्रथमं स्विचं स्तंभ उक्तोदय गृह्णाति पश्चात् तु कटिपृष्ठो उरुजानुजंघापदं गृह्णाति सा गृध्रति वातात् वातकफात् तु सा पूर्वोक्तलक्षणा सति चन्द्रान्विता भवति. एवं गृध्रति
द्वे ऊर्ध्वस्यो वातात् वातपक्षश्च इति अनेन उक्तं निरूपणं भवति। सुश्रुतामुळे निदान असताना लुभ्रचित केलं. वाचराजींनी मग दुसरा अभ्यास पार्श्वे प्रत्यंगिल्यां तु कंडला या अनुला अर्दिता तत्क्षेपं निगृह्णीयात् गृध्रसी इति सा स्मृति। गृध्रसीम् आह पार्ष्णी इत्यादि या कंडला तत्क्षेपं निगृह्णीयात् सा गृध्रसी इति स्मृति एति संबंधः। टिप्पणी महत्वाची एवढी ओळख महत्वाची ते प्रत्यात्म लक्षण आहे. गुरुदृष्टीचे प्रत्यात्म लक्षण पुन्हा ते कुणाची टीका ती वाचा कोणत्या शब्दाची गृध्रसीम अर्थ प्राश्नी इत्यादी या कंडरा म्हणजे तो कंडरा या शब्दापासून त्यांनी या कंडरा सक्षणाक्षेपम आक्षेपम शक्तीचा आक्षेप थांबवतो त्याला गृध्रसी म्हणतात. टीका आता ती टीका वाचा. सा गृध्रसी इति स्मृतेति संबंधः पार्ष्णी गुल्फस्य पाश्चात्य अधोभागः गुल्फस्य पाश्चात्य अधोभागः प्रत्यंगुलो अंगुल्य एव च एतेन अपयर्धो भाग एतेन उपर्यध अधभाग गतं गंडराद्वयं गृह्यते. गंडरा महास्नायु गुल्फादि विटपान्तं सख्यं तस्य क्षेपः प्रसारणं तं निगृह्णीयात्. आक्षेपं प्रसारणं निगृह्णीयात् त्याचं प्रसारण ते थांबवतं म्हणजे एक्सटेन्शन करता येत नाही आणि याला काय म्हणतात SLR अवरुद्धा इति निगृह्णीयात् अवरुद्धा एक्सटेन्शन कमी होतं त्याला टेस्टमध्ये आपण SLR म्हणतो. स्ट्रेट लेग ब्रीथिंग करता येत नाही. पॅसिव्ह ऍक्टिव्ह दोन्ही अल्प असेल तर करता येईल. ऍक्टिव्ह होईल पॅसिव्ह होणार. तर प्रत्यात्म लक्षण दोन कंडरा त्यातली एक कंडरा किंवा दुसरी दोन कंडरा या जर पीडित झाल्या तर गृध्रसी निर्माण होते. कंडरा आक्षेप होते. आता हे मर्म कुठलं नेमकं कुठे जरा हा आक्षेप थांबणार आहे यासाठी तुम्हाला पृष्ठगत मर्मांचं वर्णन वाचायला लागेल. त्याचं मर्म कोणतं आहे की जिथे गेल्यावरती गृध्रसीचा आक्षेप होतो असं कसं धर्म आहे का ते शोधायला. कळलं हे सगळं
प्रतिवर्म आणि पृष्ठवर्म याच्यामध्ये तुम्हाला सगळे वरती जाते आणि पृष्ठ सगळी बसते. पुष्ट किंवा कटिबंध मग नसतं ना कुकुंदर वापर तो पहिला पार्श्वयोर जगन बहिर्भागे पृष्ठवंशम उभयतो कुकुंदरे तत्र स्पर्शाज्ञानम अधत्ताय श्रेष्ठ उपघातश्च श्रोणिकांडयोर हे कशाचं बघा नाही कुकुंदराचं पृष्ठवर्म ते सुरुवात वरतून झाली तर काही पहिलं नाही तत्र पृष्ठवंशम उभयतः प्रतिश्रोणिकांडम अस्थिनी स्फटिक तरुणे तत्र श्रोणितक्षयात पाण्डुविवर्गो हीनरूपस्य म्रियते पार्श्वयोर जगनक बहिर्भागे पृष्ठवंशम उभयतो कुकुंदरे तत्र स्पर्शाज्ञानम अधत्ताय चेष्ट उपघातश्च श्रोणिकांडयोर उपर्याशयात् छादनौ पार्श्वान्तरं प्रति बद्धो नितंबो तत्र अधकायशोषो दौर्बल्यश्च मरणम् अध पार्श्वान्तर प्रतिबद्धो जघन पार्श्वमध्ययोर तिर्यकम् ऊर्ध्वं च जघनात् पार्श्वसन्धि तत्र लोहितपूर्णकोष्ठतया म्रियते स्तनमूलात् ऋजुभयतः. आता हे उरम वर्म आता याच्यातलं कुकुंदर वर्म आहे ते पुन्हा येतात. पार्श्वयोर जगन बहिर्भागे पृष्ठवंशम उभयतो कुकुंदरे तत्र स्पर्शाज्ञानः अधकाये चेष्टा उपघातश्च अधकाये चेष्टा उपघातश्च. आणि कुकुंदर वर्माच्या आसपास कुठेही जर व्याधी झाला तर वृद्धशी चेष्टा उपघात वेदना होऊ शकतात. मर्मांचं वर्णन करताना ते काय करतात की साक्षात मर्मस्थानी झालं तर वैकल्य करा, त्याच्या परिघात कुठेतरी झालं तर ते रुजा करा असं वर्णन त्यात अध्यात्मिक क्रिया आहे. त्याबरोबर पुस्तक पुस्तक केलं ते
असं वर्णन आहे तिकेट आहे बघायच्या की मर्माच्या आश्रमांतात मार लागला तर वैकल्य करत, फार लांब लागला तर रुजा करत, असा भेद होतो. आणि किंचित मार लागला तर रुजा, जास्त लागला तर वैकल्य, आणि त्याहीपेक्षा जास्त मार लागला तो उपघात. असा भेद या मर्मांच्या अभिघाताचा होतो. उपघात उपतापाभ्याम असं शब्द आहे ना. उपघात आणि उपताप यात कळत नाही. उपघात आणि उपताप किंवा मर्मामध्ये अधिष्ठान किती दोषांतो, दोष किती बलवान आहे त्यावर सगळं अवलंबून आहे. विषय कळला. आता याला सुद्धा पुन्हा रुद्रशिला, संसर्ग, सन्निपात, धातुक्षय आणि मार्गावर हे सगळे पुन्हा लावायचे. म्हणजे कुठे उपघात करणाऱ्या मर्मस्थानावरती दोष कोणता, रक्त आहे का, श्लेष्म आहे का, आम आहे का, मेद आहे का, आममेद आहे का, याच्यावरती त्याचं हे ठरणार आहे, हेतूवरती ते ठरणार आहे. त्यामुळे त्या पद्धतीने विचार करायचा. त्याच्यानंतर अस्थ्यावृत वायू, श्रंस, भ्रंश, मणक्यांचा भ्रंश, त्यातल्या अवयवांचा श्रंश, पुढे सरकणे, मागे सरकणे इत्यादी, याचा परिणाम म्हणून रुद्रशील मर्मावरती आघात झाला तर वेदना होऊ शकतात. त्या मर्मावरती आघात झाला तर मर्मावर शोध झाला तरी होऊ शकतात. मणक्यातली स्पेस कमी झाली तरी होऊ शकतो, फ्रॅक्चर झालं तरी होऊ शकतो. या सगळ्या पृथक पृथक निबंधाचा विचार तिथे करायचा आपण. आणि रुद्रशील ते वेगवेगळे प्रकार संदर्भाने विस्तृत वर्णन प्रकार त्याला करता आलं पाहिजे. म्हणजे रुद्रशील हा एक व्याधी आहे, पण हे लक्षण ते अन्य व्याधीमध्ये लक्षण होऊ शकतं. फ्रॅक्चर झालं होऊ शकतो, स्ट्रेस कमी झाले होऊ शकतो, अस्थिवृद्धी झाली होऊ शकतो, जोरात वजन उचललं, उसन मरली होऊ शकतं, पाय वेळा वाकडा टाकला, न्यास चुकीचा केला होऊ शकतं, आघात झाला होऊ. अशा वेगवेगळ्या पद्धतीने तो होतो. आणि ते करणारे जेव्हा बाह्य आघात असतो तेव्हा दोष हे नंतर काम करतात, पहिल्यांदा आघात काम करतो. तेव्हा असे अनेक प्रकारचे व्याधी, विशेषतः दुष्टवंश होणारे सगळे व्याधी. आणि म्हणून दुष्टवंश परीक्षा ही प्रत्येक पेशंटची करायची असतात. म्हणजे जे कोणी असे अधोगत याचे पेशंट येतात त्यांची दुष्टवंश परीक्षा करायची असते. बघा ही निरस्थान करा. परिवर्षणीय दुसरा, तिसरा. आता इंद्रिय स्थान 5 नंबर 359 ना. आता हा अध्याय चौथा आहे ना, तिसरा अध्याय ना. तर त्याच्या आधी एक संदर्भ देऊन मग पुढे जाऊया. श्लोक 354 श्लोक नंबर 4. तत्र खलु एषां परीक्षाणां कानिचित् पुरुषम् अनाश्रितानि कानिचित् च पुरुषसंश्रयाणि. तत्र यानि पुरुषम् अनाश्रितानि तानि उपदेशतो परीक्षे पुरुषसंश्रयाणि पुनः प्रकृतिश्च.
पुरुष संस्कृत देताना त्यांच्या आधी तुम्हाला प्रकृती माहीत पाहिजे याची टीका वाचा. पुरुषम अनाश्रितानी खाली एकदम खाली आहे. यतः प्रकृती ज्ञानाधीन विकृती ज्ञान भवति या अगर सांगितलं करायचा टीकेला. प्रकृती ज्ञानाशिवाय विकृती ज्ञान होत नाही. एखाद्याचं शरीर नेमकं शरीर काय आहे करायचं, प्राकृत किंवा जन्मजात काय विकृती आहे का, आधी कसं होतं आणि आत्ता कसं आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. आणि म्हणून प्रत्येकाचं परीक्षण या पद्धतीने आपल्याला प्रकृतीतही करून ठेवलं पाहिजे, नोंद करून ठेवली पाहिजे. ती एका नजरेत होते, मतलब करायची गरज नाही, पण ती केली पाहिजे. आता इथे बघा श्लोक क्रमांक 5 वरती जे भाव सांगितले आधी वरचे भाव होता चौथ्यातले सततंपासून होता. तर येथा चौथा श्लोक पान 358 सततम स्पंदमानानां सततं स्पंदमानानां शरीरदेशानाम् स्पंदन. काय काय पाहिजे, कुठे कुठे स्पंदनं असतात आहेत आधी नॉर्मली माहीत पाहिजे. आता नाही आहेत म्हणणे माहीत पाहिजेत, म्हणणेला स्पंदनं आहेत आता नाही आहे. त्याचा अर्थ काहीतरी गडबड वैकल्य उत्पन्न होणार, अर्थित तरी होणार आहे किंवा वैकल्य इंद्रवत तरी होणार आहे किंवा शिरोमर्मागातून व्याधी मजार तरी किंवा स्पंदमानानां भावानां स्पंदन. मग ती माहीत पाहिजे आपल्याला कुठे कुठे स्पंदन होतं ते. पुढं निर्दोषमनां शिकी सतत गरम असलेले भाव कुठले ते बघायचे. तिथे थंडगार घालतं मुदनाम गरम लक्षणानं घरत्व स्वतः तसंच भाव इथे दिसत स्पंदन दिसत नाही आहे. सरकले का, आणखी कुठे गेले का ते बघायचं. पुढं संधीनं भ्रंश तपासायची. प्रत्येक संधींची श्वास भ्रंश आपण तपासायचा आहे. प्राकृत आहे का विकृत आहे. आधी प्राकृत नाही असेल तर विकृत आहे. ही लक्षणं इंद्रिय स्थानात असली तरी प्रकृती आणि विकृती या संदर्भात आहे. प्राकृती माहीत पाहिजे म्हणून विकृत आहे आणि म्हणून ती परीक्षेला रोज झाली पाहिजे, प्रत्येक पेशंटची झाली पाहिजे त्याच्या संदर्भात. पुढं मांसशोणितयो इति भावा दारुणत्वं वेदानि बंधः. आता स्तंभो वा यच्चापि अन्यत् किंचित ईदृशं स्पर्शाणां लक्षणं दोषयुक्तो निमित्तं स्यात् ते सगळे तपासून घ्यायचे. आणखी असतील आम्ही नमुने गेले का असे आणखी असतील तुम्हाला. आपण पेशंटला जेव्हा स्पर्श करतो तेव्हा स्पर्श करता करता स्पंदमानाला भाव कुठले, गरम अवयव कुठले, वेदनायुक्त अवयव कुठले हे सहज नमूद करून ठेवायचे असतात. सहज पाहता आणि नाही पाहता तर चूक होऊ शकते. आता याच्यात त्यांनी पुढे म्हटला तर असं तो आता ते विस्ताराने सांगतात. पुढे तस्य चेत् परिमृशमानं पृथकत्वेन पाद जंघ उरु स्थित उदर पार्श्व पृष्ठे शिका पाणी विवा तालु ओष्ठ ललाटं स्तिन्नं शीतं स्तब्धं दारुणं वितमांसशोणितं वा स्यात् परातुरयं न शिरात कालं वरिष्यति ही विद्या. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, प्रकृतीतः पाद जंगा उरु स्थित उदर स्थित उदर पार्श्व पृष्ठेशिकाची टीका बघा. पृष्ठेशिका पृष्ठवंशः आहे त्याचं परीक्षण करायचं आणि परीक्षण करून ठरवलं पाहिजे कुठे वेदना आहे, म्हणजे कृती काय आहे, कोणतं मर्म आहे हे परीक्षण तुम्हाला करायला लागतं. आणि मग तुम्हाला ठरतं गरजेची आहे त्याचं कारण काय. कधी ॲक्सेस असतो, कधी फ्रॅक्चर असतो. गृध्रशी हे एक लक्षण आहे की हे गृध्रशी कंडल्याचा विस्तार अवरोध करतं. कारण काय असतील, भिन्न असते. मग आता याची जी कारणं वातवाढीची जी कारणं सांगितले वातवाढीची सुरुवातीला काय काय सांगितले, लंघन प्लवन व्यायाम अतिविके सुखई दुःखशय्यासनात
वेदसंधारणात, प्रपतनात, मर्माघातात इत्यादी कारणात आणि शिवाय वाचक अशा कुठल्याही कारणाने संप्राप्ती घडली त्याची कशी घडली तुम्हाला तपासायला लागते. त्या स्थिक म्हटलं की वृद्धशी म्हटलं की एकच नाही. वृद्धशी म्हटलं की त्या स्थानभेदाने, कर्मभेदाने, दोषभेदाने, आवरणाने अनेक होती. मुद्दा येतो का लक्षात? कारण आता पुढे सांगतात ते महत्वाचे स्थान अमृतैश्च लिंगैश्च पुढे सर्वेषु एकेषु संसर्गो इत्यादी उपलक्षे आवरणंच शुद्धवाक्यांच लक्षे. कळलं? म्हणजे मृदशी म्हणजे मृदशीचा स्तंभ म्हणजे मृदशी. कारण अनेक आहे. श्रंस, भ्रंश, गेध, विद्रवी, अस्थिवृद्धी, मांसवृद्धी, रक्तग्रंथी, फ्रॅक्चर, काही होऊ शकतो. लक्षात? शंका काही? अस्थ्यावृत वायू, मेधावृत वायू, स्नायुवावृत वायू, स्नायू वगैरे वगैरे होणार. या पद्धतीने हा विषय समजून घ्यायचा. आता पुढे सर्वेषु एकेषु संसर्गम इत्यादेर उपलक्षे वायू याला अधोरेखित करून ठेवा. या सगळ्या गाडीमध्ये आता तुमचा हा जो आहे ना सर्व श्लोक बघा. वातपूर्ण म्हणजे स्पर्श होतं संधिगतांना ही संधी उपहत झाल्याचं लक्षण आहे. मग कोणी केलंय त्यानुसार लक्षणं बदलतील. दोष असेल लक्षणं बदलतील. श्लेष्मा असेल तर आलस्य, तंद्रा, गौरव. पित्त असेल तर दाह, श्वेत, आंबलिका इत्यादी. वायू असेल तर त्याची लक्षणं. अशा पद्धतीने तुम्हाला या संधिगत वाताचं पृथक पृथक वर्णन करायचं. मग ते अमावृत असेल तर काय हे वर्णन उपहत संधीचं आहे. ज्याला संधिगत वात म्हणतात ते उपहत संधीचे. संधी पोचवण्याची कारणं किती असतील? आपली संधी असतील. शुद्ध वात असेल, संसर्गजन्य असेल, मेधावृत वायू असेल, कफावृत असेल, अमावृत असेल, पित्तावृत असेल, रक्तावृत असेल तोही संधिगत वात. अमावृत असेल तोही संधिगत वात. संधिगत वात इंटू ब्रॅकेट अमावृत. संधिगत वात इंटू ब्रॅकेट वातळ. संधिगत वात इंटू ब्रॅकेट मज्जावृत, मेधावृत, अस्थ्यावृत. कळलं? मी काय म्हणतो तुम्हाला लक्षात येते का अवघड जाते समजायला? म्हणजे हे लक्षण संधिगत वाताचं आहे. हे प्रत्येक उपहार संधीला तुम्हाला लावायचं आहे. शिवाय मग दोषांची लक्षणं लावायची आहेत. जो प्राबल्य असेल त्यानुसार अन्य काही व्याधी असेल तर मग तो रक्तावृत वायू जाऊ शकतो. हे संधी वाजत होत झाला ना, हा रक्तावृत वायू आहे. हाही संधिगत वात आहे. आलं लक्षात? कमी कमी पडतो नाही ना? कळतंय का? का असं म्हणतो त्या विस्ताराने पहिल्यांदा शिकवलं. हा आतापर्यंत त्या विस्ताराने शिकवला नाही. वेळ पहिल्यांदा सांगतो, नव्याने सांगतो किंवा करणार. आता सुश्रुतातल्या निदानस्थानातला संधिगत वात बकरी बहुतेक कसं येतं
थोडेसे कॉलेज सोडले सोडले इतके लोक आमचे दिला आपल्या बकरी स्टेशन पण जायचं नाही तो आपल्या संगमनेरवरून जायचं इतकं अंधेरीला शिकवलं असेल हे सगळं निदानस्थान दुसरं बाकी आधी आहे पण थंडी घेतला होता तर त्यात निदानस्थान किती शिक्षण चिकित्साच सांग बघू हां संगीताची मला चिकित्सा झालं का नाही शेवटी मान्य केलं का नाही सर ॲक्च्युली काय आहे ते त्यांनी कन्वर्ट केलं आहे ना जे काही शिकतेला तर ते आम्हाला नीट समजून हवं की बेसिक बेस आमचं तर अजून वाढेल जातं पण ते म्हणतात की त्याला बेस नाही आहे जी अमाऊंट असते जसं 1.86 गुणाकार करून जी अमाऊंट येते त्या पद्धतीने ते करावं लागतं त्या सगळ्या याच्यामध्ये लीडरचं थोडे 550 रुपये कमी आले पण त्यांनी ते बाय हँड दिले पण मग लेक्चररचं एकदम वाढून गेले प्रोफेसरचे वाढले सगळ्यांचं म्हणणं होतं की आत्ताच बेसिक नीट वाढवला तर पुढचे बेनिफिट नाही केलं तर म्हणतात ते कन्वर्ट करताना कन्वर्ट तुमच्या फॉर्म्युलाप्रमाणे केलं आहे त्याच्यामुळे असं काही करणार जर निदान स्थानामध्ये संधिगत वाद असं स्वतंत्र दिला नाही नाही वाचवादी महावाचवादीमध्येच प्रश्न आहे किंवा वाचराच प्रश्न आहे वात्रकचा आहे मग त्यामुळे येतो स्नायुप्राप्त स्तंभकंप